कुंभमेळ्याच्या काळात सिंहस्थ गोदावरी मंदिरात भाविकांची गर्दी होती। सिंहस्थाच्या पर्वात इथं दोन पवित्र नद्यांचं मिलन होतं। काय आहे हे तीर्थक्षेत्राचं वैशिष्ट्य जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी मिलिंद तांबे यांनी। सिंहस्थ कुंभमेळ्याला खऱ्या अर्थानं आजपासून सुरुवात झालेली आहे। अनेक वैशिष्ट्य या तीर्थक्षेत्राचे सांगता येतील, मात्र एक वैशिष्ट्य म्हणजे या रामकुंडावरील असणारं सिंहस्थ गोदावरीचं मंदिर। नक्की याचं काय वैशिष्ट्य आहे, काय आख्यायिका आहेत, आपल्यासोबत गुरुजी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। गुरुजी, काय बोलाल, हे जे मंदिर आहे याचा इतिहास सर्वप्रथम तुम्हाला काय सांगता येईल? असं म्हटलेलं आहे की सर्व देवी देवता आणि तीर्थ हे सिंह राशीमध्ये गुरु ज्या वेळेला येतात त्यावेळेला या गोदावरीमध्ये राहण्यासाठी येतात। वर्षभर त्यांचा निवास या गोदावरीच्या काठावर असतो। तर सिंहस्थ गोदावरी, सिंहस्थ म्हणजे सिंह राशीला गुरु आल्यानंतर, आणि ते जे आहे भागीरथी म्हणजे गंगेचं मंदिर आहे। तर गंगा या गोदावरीला भेटायला येते। गोदावरी ही पहिले आलेली नदी आहे आणि तिच्यानंतर गंगेचा उगम सांगितलेला आहे। गौतम ऋषींनी आणलेली गोदावरी आणि भागीरथ ऋषींनी आणलेली गंगा। तर ती जी गंगा लहान बहीण आहे ती कुंभमेळ्यामध्ये इथे गोदावरीला भेटायला येते। जे सिंहस्थ गोदावरी मंदिर आहे त्याच्या मागे पूर्वी एक असे छोटं कुंड होतं की ज्याच्यामध्ये कुंभमेळ्यामध्ये पाणी वाढायचं। आता अनेक प्रकारचे कामं नवीन कन्स्ट्रक्शनमुळे ते तीर्थ आता काही काही इथून नष्ट झाले आहेत, पण हे सिंहस्थ गोदावरी मंदिराची अशी आख्यायिका आहे की ज्या वेळेला कुंभमेळा चालू व्हायचा त्यावेळेला त्याचे दरवाजे आपोआप उघडले जायचे आणि गंगा नदीचं दर्शन त्या वर्षभराच्या काळामध्येच भाविकांनी घ्यावं आणि त्या मूर्तीमध्ये देवत्व आणि ती जी गंगा नदी आहे की गंगा देवी आहे त्यांचा वास त्या मूर्तीमध्ये त्याच वेळेला असतो। म्हणून सिंह राशीमध्ये गुरु आल्यानंतर तर ते पूर्ण वर्षभर त्या राशीमध्ये असतात, म्हणून एक वर्ष मंदिर हे भाविकांच्या दर्शनासाठी खुलं असतं। गंगेचंच ते त्या ठिकाणी गंगा आपल्या बहिणीला भेटायला येते आणि दोन बहिणींचं हे मिलन त्या ठिकाणी असल्यामुळे आणि गंगेचं सुद्धा त्या ठिकाणी दर्शन, गोदावरीचं तर दर्शन आहेच पण त्याबरोबर गंगेचं पण दर्शन भाविकांना या ठिकाणी होतं। दोन पवित्र नद्यांचं मिलन जे आहे ते या ठिकाणी होत असतं। वैशिष्ट्य असं आहे की 12 वर्षातून एकदाच हे मंदिर खुलं होतं, त्याचवेळी फक्त भक्तगण जे आहे त्या मंदिराचं दर्शन घेऊ शकतात। म्हणून आपण बघू शकता की ज्या ज्यावेळी सिंहस्थ कुंभमेळा भरतो त्यावेळी या मंदिरात देखील भाविकांची मंदिराच्या देवीच्या मूर्तींच्या दर्शनासाठी रीघ लागलेली दिसते। कॅमेरामन नितीन बोठारेसह मिलिंद तांबे, साम टीव्ही, नाशिक।